मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याबाबत काय अपडेट आहे? एप्रिल महिन्याचा हप्ता हा 30 एप्रिलच्या आधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा होईल असे महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्याद्वारे सांगण्यात आले होते। परंतु आज 28 तारीख आहे तरी देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर यामध्ये कुठल्याही प्रकारची रक्कम जमा झाली नाही। काही मीडिया रिपोर्टनुसार दिनांक 26 एप्रिल पासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर पैसे जमा होतील असे सांगण्यात देखील आले होते। परंतु प्रत्यक्षात मात्र लाडक्या बहिणी अजूनही प्रतीक्षेत आहेत, कारण लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अजूनही महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला नाही। या हप्त्यासाठी नक्की किती महिला पात्र ठरल्या आहेत, निधी वितरणाची काय परिस्थिती आहे, तसेच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर कधी पैसे जमा होणार याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या मराठी हायटेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला व्हिडिओ सुरू करू। तर नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 9 हप्त्यांचे वितरण पूर्ण झाल्यानंतर एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या आता प्रतीक्षेमध्ये सर्व महिला आहेत। एप्रिल महिन्याच्या हप्त्या वितरणाबद्दल 2-3 वेळा विविध प्रकारच्या अपडेट आल्या होत्या आणि त्या अपडेटनुसार लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला होता, ज्यामध्ये सुरुवातीला सांगण्यात आलं होतं की अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर रक्कम येईल असे बोलले गेले होते। अक्षय तृतीया दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी आहे। परंतु मागील 2-3 दिवसांपूर्वी ज्यावेळी आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना व पत्रकारांद्वारे हा प्रश्न विचारला गेला होता की लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होतील, त्यावेळी त्यांनी सांगितले होते की एप्रिल महिन्याच्या आधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जमा होईल। परंतु लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या वितरणाला दरवेळीप्रमाणे 4-5 दिवस लागतात, कारण यामध्ये सुमारे 2.63 कोटी महिला पात्र आहेत, ज्यामध्ये आता काही महिलांना बाद देखील करण्यात आले आहे। परंतु तरी देखील ही संख्या 2.5 कोटींच्या आसपास आहे आणि ज्यावेळी हा डीबीटी द्वारे लाभ लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर वर्ग केला जातो त्यावेळी एकाच वेळी सर्व महिलांना पैसे दिल्यास बँक सर्व्हर देखील प्रॉब्लेम येऊ शकतात आणि महिलांना पैसे देखील मिळण्यास मोठ्या प्रमाणावर अडचणी येऊ शकतात। म्हणून आपल्याला माहिती आहेच की या योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या वितरणापासूनच लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरणासाठी 4-5 दिवसांचा कालावधी लागतो, ज्या 4-5 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर पैसे जमा होतात। आता जर हा अक्षय तृतीयेला लाभ येणार असता तर कदाचित कालपासून अथवा परवापासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले असते, परंतु अद्याप याबद्दल कुठल्याही प्रकारची अपडेट राज्य सरकारद्वारे देखील दिली गेली नाही, ना महिला व बालविकास विभागाद्वारे दिली आहे। म्हणजेच की लाडक्या बहिणींना कदाचित मे महिन्यापर्यंत या हप्त्याच्या वितरणाला थांबावे लागते काय असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे। त्याबरोबरच काही मीडिया रिपोर्टनुसार आणि सूत्रांच्या दिलेल्या माहितीनुसार एप्रिल आणि मे असे 2 महिन्यांचे एकत्रित पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा करण्याचा सरकारचा देखील विचार सुरू आहे। परंतु जर एप्रिल आणि मे असे 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित द्यायचे झाल्यास लाडक्या बहिणींना मे महिन्यापर्यंत एप्रिलच्या हप्त्यासाठी देखील वाट पाहावी लागू शकते। जसं आपण पाहिलं की मागच्या वेळी देखील फेब्रुवारी आणि मार्च असे 2 महिन्यांचे एकत्रित हप्ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले होते, जे मार्च महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये सर्व बहिणींना जमा झाले होते। त्याचप्रमाणे जर एप्रिल आणि मे असे 2 महिन्यांचे एकत्रित लाभ द्यायचा सरकारचा विचार जर असेल तर 100% हे हप्ते मे महिन्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे। मग एप्रिल महिना असाच गेल्यास लाडक्या बहिणी देखील मोठ्या प्रमाणावर नाराज होण्याची शक्यता आहे। आता याबद्दल आज आणि उद्या अत्यंत महत्त्वाचे 2 दिवस असणार आहेत, कारण शनिवार रविवार सुट्टीनंतर आज महिला व बाल विकास विभागाद्वारे योजनेअंतर्गत हप्त्याच्या वितरणाची कोणती अपडेट मिळते का हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। कारण आज अथवा उद्या याबद्दल अपडेट आल्यास किंवा जर सरकारकडून महिला व बाल विकास विभागाकडे निधी जमा केलेला असल्यास लाडक्या बहिणींना 2-3 दिवसांमध्ये पैसे देखील मिळू शकतात, कारण याबद्दलची अधिकृतपणे अपडेट ना महिला व बाल विकास विभागाद्वारे देण्यात आली आहे ना सरकारद्वारे देखील याबद्दल काही सांगण्यात आले आहे। त्यामुळेच लाडक्या बहिणींना हा हप्ता आता मिळतो की मे महिन्यामध्ये मिळतो हे पाहणे देखील तितकेच रंजक ठरणार आहे। आता तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी हायटेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब देखील करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।